जय भीम. मी आले बरं का, गुड मॉर्निंग तुम्हाला म्हणायला. अहो काही नाही, 2 दिवस झाले लई गडबड चालू आहे बघा माझ्या मागं. आमच्या साहेबांनी घर खर्चाचा हिशोब काढला. वर्षाचं टोटल राहते आमचं फेब्रुवारीमध्ये, नाही का. वर्षभर कुठं काय खर्चायचं, काय नाही करायचं, कोणा पाहुण्या रावण्याला साड्या घ्यायच्यात का, घरात काही कपडा लत्ता घ्यायचं आहे का, खायला लागत आहे का, हां मग गहू किती भरायचे, तांदूळ किती आणायचे, तेल मीठ मिरची, हां सगळं असं सगळं जातं. आमचं बजेट काढतो आम्ही आणि त्याचं हे पेपर बघायले मी. आणि म्हणलं त्यांनी सगळा हिशोब लिहून दिला मला पेपरवर, नाही का. पुरा आलं याच्यामध्ये समजा लिहून की याला एवढं त्याला तेवढं, नाही का, महत्त्वाचं किती खर्च. पण अख्खा पेपर चाललाय मी 2 दिवस झाले, पण ट्रान्सजेंडर बजेटच कुठं दिसणं झाले. ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाचं बजेटच दिसणं झालंय. हां आणि लय वैतागले बाई. काय करायचं घरातल्या हेजड्यांनी, आता कुठं जायचं मरायला. हां त्यांच्यासाठी बजेट नाही, काय नाही. हे लई वेगळा धंदा लावलाय बघा. आणि किती चित्र तर बघा कसले भारी काढलेत ना. हे बघा कसले चित्र काढलेत भारी एकदम. आणि याच्यात एक पण माणूस कोणी म्हणणं झाले की याच्यात हे नाही का ते नाही. सगळे म्हणतात हे लय भारी आहे, ते लय भारी आहे. अहो बाई हिजड्यांसाठी याच्यात एक शब्द नाही लिहिलेला की त्यांच्यासाठी काय बजेट निघालं का काय निघालं का काय नाही म्हणून. आणि लईच भयंकर आहे बाई. काहीच नाही, नवीन नोकरीचं काही नाही. पोरगं बेरोजगार बसले घरामध्ये, कितीतरी पोरी घरात बेरोजगार बसल्यात. हां त्यांनी कामधंद्याला कुठं जायचं सांगा बरं. लय अवघड. ते आमचे शेजारी आहेत ना गांधी साहेब, तिथं काही त्या आमचं सगळं कॉपी करीतात आणि पेस्ट करीतात विरोधी पक्ष नेते म्हणे. आता चांगला खडसूर काढायचं की काय बोलायला तयार नाहीत तिकडं. फार वाट लावली यांनी, कोणाचा विकास करू राहिले तेच कळणं झाले बाई मला. लय भयंकर आहे ते. बाकीचं जाऊ दे बाई. ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाच्या लोकांना विचारा, म्हणावं तिकडं जरा धरा मोदीला. हां साहेबांना म्हणावं द्या लवकर ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डाचे पैसे द्या आम्हाला. वर्षभर घर कसं चालवायचं आमचं आम्ही, खर्च लागतो. हां अजून आमचे वोटर आय डी व्हायचे, अजून आमचे आधार कार्ड व्हायचे सगळ्या जणींचे, अजून आम्हाला रोजगाराला लागायचे, अजून आमच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, अजून आम्हाला बीज भांडवल घोषित केलं त्याची नियमावली दिली नाही, अजून आमच्या पोरीच्या शिक्षणासाठीची तरतूद नाही, एज्युकेशन पॉलिसीमध्ये आमच्या लेकराला स्कॉलरशिप नाही, फेलोशिप नाही. हां कसं जगायचं आमच्या पोरींनी. लय अवघड बाबा. लय बजेट बनवणाऱ्याला घराचं बजेट बनवणं. ते गॅस सिलेंडर स्वस्त झालं का नाही ते बी लिहिलं नाही याच्यामध्ये. कोणत्या डाळी स्वस्त होणार ते बी लिहिलं नाही याच्यामध्ये. औषधं स्वस्त केले कॅन्सरचे, आणि मग सर्दी खोकला पडशाच्या औषधांनी काय बिघडवलं. खरं तर सगळेच औषध फुकट द्यायला पाहिजे भारत सरकारनं. हां हे बाकीच्या सगळ्या फुकटच्या योजना देण्यापेक्षा आरोग्य सेवा फुकट दिली पाहिजे. वाटते का नाही मला, खरं सांगा तुम्ही. म्हणून आमचं बजेट फिसकलंय. 2 दिवस झालं पेपराचा तुकडा घेऊन फिरायले मी, याच्यात काहीतरी माझ्या फायद्याचं निघल म्हणून. काय निघणं तुम्ही तरी शोधून काढा आमच्या फायद्याचं. काय असेल तर कमेंटमध्ये सांगा की बाबा हे तुमच्या फायद्याचं आहे म्हणून.